त्याशिवाय आम्ही आंदोलन मागं घेत नाही. मला बी आमचं प्रपंच आहे ना, आमच्या पोरांच्या फीज आम्हाला भरता येणार. तिकडे स्प्रिंगडेलचे आम्ही कर्मचारी आणि आम्हाला साधं आमच्या मुलांचे फी भरता येत नाही का? रोजी 12 महिने पगार न पगारात का मला सांगा, ही किती अतिशयोक्ती झाली. करत करत आज इथपर्यंत आलं. या गोष्टीला 2012 पासून सुरुवात झाली. मॅडम नमस्कार, मी सायली आणि आपण पाहत आहात पुणे लोक. पुण्यातील शिक्षण विश्वाला हादरवणारी, पालकांना संतप्त करणारी आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात ढकलणारी एक अत्यंत गंभीर बाब समोर आलेली आहे. सिंहगड सिटी स्कूलच्या सर्व शाखांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मावशा, बस चालक सर्वच कर्मचाऱ्यांचे पगार तब्बल 17 ते 18 महिन्यांपासून थकीत असल्याचा आरोप आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. 1.25 वर्षाहून अधिक काळ पगार नाही. या अन्यायाच्या विरोधात आज अखेर कर्मचाऱ्यांचा संयम सुटला आणि सामूहिक आंदोलनाला सुरुवात झाली. परिणामी गेल्या 2 ते 3 दिवसांपासून शाळा बंद आहेत. शाळेच्या गेटवर पालकांची गर्दी, संतप्त पालकांचा जाब आणि सर्वात मोठा प्रश्न, मुलांचं नुकसान कोण भरून काढणार? पालक थेट म्हणतायत फी वेळेवर घेतली जाते, डिपॉझिट घेतले जातात, पण शिक्षकांचा पगार द्यायला एवढा उशीर का होतो? आमच्या मुलांचं भविष्य कोणाच्या हातात आहे? आणि यात सगळ्यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ऐन परीक्षांच्या तोंडावर हा सगळा सावळा गोंधळ. विद्यार्थ्यांचा अभ्यास, मानसिक ताण, शैक्षणिक नुकसान, जबाबदारी मात्र कोणीच घेत नाही. आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं ठाम म्हणणं आहे, लॉकडाऊन काळातही आम्ही प्रामाणिकपणे काम केलं, त्या काळातलं वेतनही दिलं गेलं नाही आणि आता मागील 17 ते 18 महिन्यांचा पूर्ण पगार तात्काळ द्या, ही आमची एकमेव मागणी आहे. आता सगळ्या पुणेकरांच्या नजरा लागल्या आहेत संचालक MN नवले आणि सुनंदा नवले या शाळेच्या संचालकांकडे. संचालक मंडळ तत्काळ तोडगा काढणार का? कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार का? आणि विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान थांबणार का? शिक्षण ही सेवा आहे की फक्त व्यवसाय? हा प्रश्न आज पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ना, त्यापर्यंत कसलीही दखल नाही. बरोबर 1 महिन्यापूर्वी 19 तारखेला आमची मिटिंग झाली 4ही कॅम्पसची, ड्रायव्हर आणि मावशींची, की बाबा हे आपल्याला कुठल्याच बाजूनी मोजनात, त्यांना गांभीर्यच नाही कुठल्या गोष्टीचं, तर आपण आपलं आता काम थांबवू. या सगळ्या विषयावर सगळ्यांचं एकमत झालं आणि मुद्दे असे सगळ्यांच्या चर्चेतून समोर आले की हे चालू जे 11 महिने आमचे आणि मावशींचे 15 महिने, हे चालूचा थकीत पगार जो 25चा आहे, तो 25चा चालूचा पगार हा एक रकमी आमच्या खात्यात जमा करावा. त्याशिवाय आम्ही आंदोलन मागं घेत नाही. दुसरा टप्पा जो आमचं 17-18 तारखेपासूनचं पेमेंट रखडलेलं आहे आणि कोरोना काळातलं, ह्याचा एक टप्पा जो 15 ते 20 दिवसामध्ये त्यांनी क्लिअर करावा, तसंच रायटिंगमध्ये द्यावं त्यांनी संस्थेनी. आणि जो चौथा सगळ्यात महत्वाचा विषय, आमचा प्रॉव्हिडंट फंड जो आजपर्यंत 4 वर्षापाठीमागं कापला जात होता, परंतु ऑफिसला भरला जात नव्हता, 4 वर्षापासून कापायचाच बंद केला. म्हणजे 1800 रुपये आम्हाला पगारात द्यायला चालू केले. आज आमचं इथनं गेल्यानंतर कुठंतरी एक म्हातारपणाची सोय म्हणून प्रॉव्हिडंट फंडची स्कीम ठेवलेली. आम्हाला सगळ्यांना हा मोठा प्रश्न आहे की कुठल्या आधारावर प्रॉव्हिडंट फंडच आमचा कापायचा बंद केला? आजपर्यंत तुम्ही पगार देत नव्हता ते तर ठीकच आहे, पण आता हे पण आणखीन ऍड केलं. म्हणजे ह्याला कुठलं कायदे लागू केले? कोर्टाने कसं यांना आदेश दिलेत की तुम्ही यांचे कापू नका किंवा काय? आम्हाला असं सांगण्यात आलं की कोर्टाने यांना असं सांगितलंय की PF तुमचा तुम्ही कापताय पण भरत नाही ना, जोपर्यंत मागचा क्लिअर करत नाही तोपर्यंत पुढचा तुम्ही कापू नका. ह्या बेसवरती त्यांनी ते आम्हाला अशी उत्तरं आलेली समोर. म्हणजे ह्यांनी त्याला त्यांनी त्याला अशा पद्धतीने लिहायला लिखी काय आधार नाही. आणि आता आम्ही ह्या 4ही कॅम्पस आता ह्या स्टेजवर आहे की जोपर्यंत चालूचा थकीत 11 महिने 15 महिने, चालकांचे 11 ह्यांचे 15 महिन्याचा मेसेज जोपर्यंत आमच्या अकाउंटला वाजत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन स्थगित करत नाही. दुसरी गोष्ट, आता 3रा दिवस चाललाय. फक्त काल प्रिन्सिपल आमच्यापर्यंत येऊन गेल्या, रिक्वेस्ट करून गेल्या, काय तुमचं ठरलंय? आम्ही त्यांना एकच सांगतोय की हे जे आमचं मागणं आहे ते सगळ्यांचं मागणं आहे. जे 3ही-4ही कॅम्पसचं होईल तो आमचा विषय होईल. आम्ही वैयक्तिक निर्णय देणार नाही. बस या कालपर्यंतच्या घडामोडी आहेत सगळ्या. त्याच्यापूर्वी अगोदर आम्ही सगळीकडे पत्रव्यवहार केलाय. जसं मॅडमला केला तसं नवले सरांना केलाय, डायरेक्टर सरांना केलाय, फार मुख्यमंत्र्यांपर्यंत, कामगार आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी सगळ्यांना मेल दिले, सगळ्यांना मेल केले. जिल्हाधिकाऱ्यांना स्वतः जाऊन पत्र बाय हँड दिलेले. कसलीही आंदोलनाची दखल घेतली नाही. मग परवा दिवशी दुपारी 12 वाजता आम्हाला एक अर्ध्या पगाराचा मेसेज आला आणि काल 1.5 पगाराचा मेसेज आला. तो फक्त चालकांना, वाहकांना नाही. आमचं तेच म्हणणं आहे की असं आमच्यात आम्हाला दिलं ह्यांना दिलं नाही. आम्ही एक ठरवले, आमचे दिले तरी ह्यांच्यासाठी पण आमचा लढा चालूच आहे, ह्यांचे दिले तरी आमच्यासाठी ह्यांचा लढा चालू आहे. आम्ही सगळे एक आहे.
आजपर्यंत आम्ही खूप प्रामाणिकपणे तुमच्या मुलाबाळांची सेवा केली, इथपर्यंत आणलं. कुठल्या एखाद्या मुलाला साधी इजा सुद्धा न होण्याची दखल घेऊन आम्ही नोकऱ्या केल्या. आम्हाला आमचं कुटुंब नाही का? बरोबर. आम्हाला बी आमचं प्रपंच आहे ना. आमच्या पोरांच्या फीज आम्हाला आज भरता येणार. आज एवढ्या मोठ्या शाळेत आम्ही सांगतो सिंहगड स्प्रिंगडेलचे आम्ही कर्मचारी, आणि आम्हाला साधं आमच्या मुलांची फी भरता येत नाही का? रोजी त्यांना देता येत नाही. पोलिसाचे आता त्यांच्या ड्युट्याला हा कुणी बोलवायचा? हो का? तुम्ही इतके दिवस गप्प का बसला? साहजिक वाटतं ना की तुम्ही 15-15 महिने, 1 महिना पगार नाही झाला तर लोक दम काढत नाहीत. अहो, जर समोरनं उत्तरच तशी येत नसतील, फक्त दाबायचाच प्रयत्न होत असेल, तर माणूस कुठंतरी सहन करायला शिकतो किंवा एक सहानुभूती असते. आज आमच्या मालकांबद्दल, संस्थेबद्दल आम्हाला प्रचंड आदर आज मागही होता आणि आज पण आहे. परंतु ही मॅनेजमेंटच्या विरोधातला आता सगळा विषय आहे की मालक राहिले बाजूला एक अध्यक्ष म्हणून, परंतु मॅनेजमेंट काय करते? जर तुम्हाला 100 रुपये येणे आणि त्यातलं 50 रुपये देणे, तर तुम्ही 50 देऊन बाकीचा 50 मध्ये विषय केला पाहिजे ना. प्रत्येक मुलाची फी घेतली जाते, प्रत्येक मुलाची बस फी घेतात, शिक्षण फी घेतात, मग पगार करायला काय अडचण? हा आमचा साधा सिंपल प्रश्न आहे. आम्हाला कशासाठी 12? आम्ही एवढे जागीरदार आहे का? आणि मी बोलतोय म्हणून नाही, कुणालाहीच काय परिस्थिती, लोकांचे हप्ते भरायचे मारामार झाली, कुणाच्या गाड्या उचलून नेल्या, कुणाला धान्य नाही साधं स्वयंपाक करायला रोजचा भाजी भाकरीचा, बिगर त्याला मिठाच्या भाज्या घेऊन यायला लागली लोक. 12 महिने पगार न पगारात का? मला सांगा, ही किती अतिशयोक्ती झाली. आणि ह्यांनी काय करायचं मग? दिले ना, 2 दिले ना, 1 दिला ना, 4 दिले ना, हे असं करत करत आज इथपर्यंत आलं. या गोष्टीला 2012 पासून सुरुवात झाली मॅडम. 2012 पासून आम्ही फेस करतोय का? तर बघतोय, हा बघा त्या नावाकडे बघतोय, कुठंतरी नावाला कमीपणा नको. नाव आमचं आहे. संस्था जरी त्यांची असली तरी संस्थेत आम्ही कामं आम्ही करतोय, आमची म्हणून आम्ही करतोय. कुटुंब प्रमुख असले ते तरी आज आमच्यावरच गाव घालायला सुरुवात झालेली. मग पुढे त्यांना नक्की काय करायचंय काय नाही माहित नाही. परंतु हे सगळे असे विषय आहेत. थोडीशी मी पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली. आजपर्यंत प्रत्येक पालकांना माहिती आहे की सिंहगडच्या कामगारांचे पगार होत नाहीत, पण किती पगार होत नाहीत ते कुणालाच माहिती नाही. मला गॅरंटी त्या गोष्टीची. डिटेलमध्ये कुणालाच माहित नाही की एवढे पगार झाले आणि एवढे थकले. आज 12 महिन्यावर आकडा गेला, 15 महिन्यावर काय करायचं आहे बिचारे? एवढ्यासाठी येतात का? सकाळचं आवरून पहाटे 4 वाजल्यापासून लोक ह्या तुमच्या 6च्या ड्युटीच्या तयारीत असतात. काय कुठं दखल घेतली जाणार आहे का नाही सर याची? आणि बरं, आम्ही गरीब आहे, म्हणजे आम्ही कष्ट करायला तयार आहे, पण आम्ही फायनान्शियली गरीब आहे. आम्ही कुठल्या गोष्टीला लढा देऊ शकत नाही, म्हणून आम्ही आता हा आंदोलन पर्याय स्वीकारलाय. पण कुठंतरी आमच्या अशी इच्छा आहे की कुठंतरी तुम्ही आम्हाला आमच्या ह्याला थोडंसं पाठबळ द्या. आमच्या वतीने तुम्ही बांधला तर तुमचे लाख उपकार होतील आमच्यावर. आम्हाला संस्थेला अडचणीत आणायचं नाही, फक्त आमचे पगार आमचे वेळेवर मिळावेत आणि इथून पुढे होणारे सगळे वेळेतच तारखेवरच व्हावेत, एवढीच आमची अपेक्षा आहे. बघा, शेवटी तुम्ही सगळे सुज्ञ पालक आहे, वेगळं काय सांगायची गरज नाही तुम्हाला. कशा पद्धतीने तुम्हाला कुठले विषय कसे कुठं करायचे, कोणाशी बोलायचे, काय करायचे, आमचं म्हणणं एकच आहे, फक्त आमचे पगार झाले पाहिजे. ह्याच्या पलीकडे आमची कुणाबद्दलही वैयक्तिक, संस्थेच्या अधिकारी असतील, प्रिन्सिपल असतील, डायरेक्टर असतील, मालक असतील, अध्यक्ष उपाध्यक्ष, कुणाबद्दलही वैयक्तिक आकस नाही. हा सगळा मॅनेजमेंटच्या विरोधातला लढाई. ठीक आहे, धन्यवाद. या प्रकरणावर पुणे लोक सतत लक्ष ठेवून आहेत. सत्य, वास्तव आणि अपडेटसाठी पाहत राहा पुणे लोक.